चार करतो किती चारचे किती झाले 14 झाले 14. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोशनच्या पटकंतीमध्ये. आजचा ब्लॉग खूपच खास आहे. प्लॅन होता फक्त 4 जणांचा, पण गावाला जायचं म्हटलं आणि 4चे थेट 13 जण झाले. रात्री 10:30 वाजता आम्ही कळव्यावरून 2 गाड्या घेऊन इंदापूरच्या दिशेने निघालो. पुढे काय काय धमाल झाले, नदीत पोहणं, मासेमारी, गावठी कोंबडींची मेजवानी आणि भरपूर मजा, हे सगळं या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. रात्रीचा प्रवास सुरू झाला आणि गाडीत गाणी, गप्पा, जोक्स आणि मस्ती सुरू झाली. काही जण गाणी म्हणत होते, काही जण झोपले होते आणि काहींची तर रात्रभर बडबड चालू होती. असं करत करत तब्बल 5.5 तासांचा प्रवास करून आम्ही पहाटे 4 वाजता इंदापूर गावात पोहोचलो. पहाटेचं शांत वातावरण आणि गावची शांतता पाहून सगळी झोप उडून गेली. गावात पोहोचल्यावर आम्ही थेट मंदिरात गेलो. 5 वाजता झोपलो आणि थेट 7 वाजता मंदिराचे पुजारी आले. मग आम्ही उठलो आणि पुढच्या तयारीला लागलो. आता खरी गावची मजा सुरू झाली. गावठी कोंबडी साफ केली, मसाला तयार केला आणि मित्राच्या आईला विनंती केली, काकू आज तुमच्या हातचं जेवण पाहिजे. आणि काकूनी पण एकदम झक्कास स्वयंपाकाची तयारी सुरू केली. मित्रांनो, तुम्ही बघू शकता गावचं वातावरण झाले आहे. 2 तासच झोपलो होतो आम्ही, फक्त लगेच उठवायला आले. काय बोलणार आता, पुजारी याला त्याला झाडू बिडू मारायचं असते. जेवण तयार होईपर्यंत आम्ही भाकरी आणि सुकटचा नाश्ता घेऊन थेट नदीवर पोचलो. मित्रांनो, शहरात पिझ्झा बर्गर मिळतो, पण नदीच्या काठावर बसून भाकरी आणि सुकट खाण्याची मजा काहीच वेगळी असते. सर्वांनी नाश्त्यावर ताव मारला. नाश्ता झाल्यावर थेट आम्ही नदीत उतरलो. मनसोक्त पोहलो, उड्या मारल्या आणि खूप मजा केली. याच दरम्यान आम्ही मासे पकडण्यासाठी जाळं टाकलं होतं. सगळे उत्सुकतेने वाट बघत होते, मासा मिळणार की फक्त पाण्याचं बिल. पण जाळ्यात काही मासे अडकले आणि मजा दुप्पट झाली. चल 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 चल. आता आपण जेवण घ्यायला चाललोय. जेवण घेऊन आपण आता रानामध्ये जाणार आहोत, कारण आता चुलीवरचं जेवण केलं आहे ते. चला बघूया. या बस झालं. नमस्कार मित्रांनो, आपण मित्राच्या गावी आलो होतो वनभोजन करण्यासाठी. तर आपण चिकन भाकरी केली आहे. तर आपण जेवण करायला चाललो आहे. तर आपण बघू शकता गावठी कोंबडी केली आहे आणि चुलीवरची भाकरी केली आहे. चुलीवरचं जेवण आपण करूया जंगलामध्ये. त्याला आम्ही आता घेऊन चाललो आहे वनभोजन. आमचे मित्र तिकडे वाट बघत आहे. आता वनभोजन करायला चाललोय, वनभोजन करायला चाललोय. तुम्ही बघा, चला.
आत्ता वेळ झाली दिवसातील सर्वात महत्वाच्या कामाची, जेवणाची. घरातून गरमागरम गावठी कोंबडी, भाकरी आणि भात नदीवर आणला. मित्रांनो, नदीच्या काठावर बसून गावठी चिकन आणि भाकरी खाण्याची जी मजा आहे ना, ती शब्दात सांगता येणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, आपण नदीवरती आलो आहे वनभोजन करायला. तर चला आपण वनभोजन करूया. चलो. वनभोजन मित्राच्या गावी. फायनली सक्सेसफुल. कर्नाळा तला, इंदापूर. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू. काय बोलायचं बोल. चिकन पार्टी, चिकन पार्टी, वनभोजन. गावातील सुंदर आठवणी, नदीतील मजा आणि मित्रांसोबत घालवलेला धमाल दिवस मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. अशाच भन्नाट भटकंतीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला गावातील कोणता भाग सर्वात जास्त आवडला. धन्यवाद.